The next question, with the help of suitable diagram, explain the mitosis in details. मायटोसिस प्रोसेस कशी होते हे डिटेल्स मध्ये एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे मायटोसिस मराठी त्याला सूत्री विभाजन असं म्हणतात. सेलचं डिव्हिजन होताना जी प्रोसेस होते ती मायटोसिस. मग सेल डिव्हिजन होताना दोन प्रोसेस व्हावे लागतात. पहिली स्टेज म्हणजे न्यूक्लिअरचे दोन पार्ट व्हायला पाहिजे. ज्याला न्यूक्लिअरचे दोन पार्ट झाले ना की त्याला म्हणतात कार्योकायनेस. आणि सेकंड म्हणजे काय होतं, जे सेलच्या आतमध्ये जे लिक्विड पेशी द्रव आहे त्याचं जे काय होतं डिव्हिजन होतं त्याला म्हणतात सायटोकायनेस. अशा दोन प्रोसेस मध्ये होतं. एक्झॅक्टली कशा स्टेज आहेत बघूया, ऐका. देर आर टू स्टेजेस ऑफ मायटोसिस. दीज आर कार्योकायनेस अँड सायटोकायनेस. दोन प्रोसेस झाल्या बघा. कार्योकायनेसला दुसरं नाव आहे न्यूक्लिअर डिव्हिजन. न्यूक्लिअर म्हणजे केंद्रकाचं विभाजन होतं. आणि सायटोकायनेसला दुसरं नाव दिलंय सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. कारण सायटोप्लाझमचं काय होतं डिव्हिजन होतं म्हणून त्याला सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन असं म्हणतात. दोन प्रोसेस कळल्या, कार्योकायनेस अँड सायटोकायनेस. नेक्स्ट वन, कार्योकायनेस टेक्स प्लेस इन फर्दर 4 phases: प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज अँड टेलिफेज. बघा 4 स्टेज आहेत बघा याच्यामध्ये. टेलोफेज बघा कोण कोण सांगितलं, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज अँड टेलोफेज. अशा 4 स्टेज मध्ये होते. बघूया आपण प्रत्येक स्टेजची इन्फॉर्मेशन बघूया. कार्योकायनेस लक्ष द्या. फर्स्ट स्टेज सांगितलं प्रोफेज. आता आपल्याला माहिती आहे जी क्रोमोझोम्स असतात, क्रोमोझोमच्या पेअर्स असतात, जोड्या असाव्या लागतात. एका वेळी दोन गुण. माणसामध्ये ना 23 गुणसूत्रांच्या जोड्या आहेत. देर आर 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स इन ह्युमन बीइंग. म्हणजे क्रोमोझोम पेअरने येत असतात. ओके. मग या पेअर्स मध्ये काय काय चेंज होतात बघूया. फर्स्ट बघा प्रोफेज मध्ये काय होतं बघा. ड्युरिंग प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट्स. त्याचं फोल्डिंग व्हायला लागतं. कंडेन्सेशन म्हणजे थोडक्यात फोल्डिंग व्हायला लागतं. कशाचं, क्रोमोझोम जे आहे त्याची फोल्डिंग व्हायला लागतं. ते प्रोसेस स्टार्ट होते. द थिन अँड थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट थिकनिंग. थिन म्हणजे पातळ आणि थ्रेड लाईक म्हणजे धाग्यासारखे जे काय असतात क्रोमोझोम्स असतात ते थिक व्हायला स्टार्ट होतं. बघा, इन दिस प्रोसेस the thin and thread like chromosomes start thickening. म्हणजे ते काय व्हायला लागतात, जाड व्हायला स्टार्ट होतात. बघा, they are seen with their pairs of sister chromatids. सिस्टर क्रोमॅटाइड म्हणजे एका क्रोमोझोम मध्ये 2 क्रोमोझोम्स आहेत ना, म्हणून त्याला काय म्हणतात सिस्टर क्रोमॅटाइड्स असं म्हणतात. इन एनिमल सेल द सेंट्रिओल्स आर सीन टू डुप्लिकेट and move to opposite pole of the cell and nuclear membrane and nucleus disappear. ऐका आता न्यूक्लियस बघा काय काय होतं का. सेंट्रिओल्स आर सीन टू डुप्लिकेट. सेंट्रिओल्स म्हणजे काय होतं, ज्या ठिकाणी दोन्ही पण क्रोमोझोम कनेक्ट झालेली आहे, एकमेकांना जोडली गेली, तो पार्ट त्याला काय म्हटलं सेंट्रिओल्स. हा डुप्लिकेट मध्ये अजून तयार व्हायला लागतो आणि त्याचाच इफेक्ट काय होतो हळूहळू न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे सेंटरवर न्यूक्लियसवर जो कव्हर आहे वरचं त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आणि न्यूक्लियस हे भाग काय व्हायला लागतात, डिसॅपियर होतात. म्हणजे हळूहळू ते गायब व्हायला लागतात. आता सेकंड फेज मेटाफेज. आपण होतं मराठीमध्ये हा भाग सांगतो मी तुम्हाला. पहिली फेज आहे कुठली सांगितली, प्रोफेज. त्याला मराठीमध्ये म्हणतात पूर्वावस्था. पूर्वावस्था सुरुवातीची अवस्था. ऐकायच्यात काय होतं बघा. प्रकल विभाजन मराठीत त्याला म्हणतात केंद्रक विभाजन. प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेत मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असणाऱ्या गुणसूत्रांचे वलीभवन कंडेन्सेशन किंवा फोल्डिंग होतं बघा. त्यामुळे ते आखूडाने जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्री जोडी सहित दृश्य व्हायला सुरुवात होते. अर्धगुणसूत्री म्हणजे त्या गुणसूत्रांचे 2 भाग होतात ना, त्यालाच म्हटलं सिस्टर
क्रोमॅटाइड्स, मराठीत त्याला म्हणतात अर्धगुणसूत्र असं म्हणतात. तारा केंद्र, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सेंट्रिओल्स, द्विगुणित होते व प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध बाजूला जातं. म्हणजे काय होतं बघा, तारा केंद्र म्हणजे सेंट्रिओल्स याचे दोन भाग होतात आणि सेल जे क्रोमोझोम आहे त्याच्या दोन टोकाकडे दोन निघून जातात आणि केंद्रावरण, केंद्राच्या वरती असणारं आवरण ज्याला आपण म्हटलं न्यूक्लिअर मेम्ब्रन आणि केंद्रिका म्हणजे न्यूक्लियस हे काय व्हायला सुरुवात होते, नाहीसे व्हायला सुरुवात होते. हे झाली पहिली स्टेज. या पहिल्या स्टेज मध्ये ही प्रोसेस झाली बघा. आता दुसरी आहे ती म्हणजे मेटाफेज. आता एक्झॅक्टली मेटाफेज मध्ये काय होत आहे का, सेकंड ज्याला मराठीमध्ये म्हणतात मध्यावस्था. मध्यावस्था म्हणजे मेटाफेज. आता मेटाफेज मध्ये काय होतं, क्रोमोझोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन. क्रोमोझोमचं कंडेन्सेशन म्हणजेच फोल्डिंग होतं. नेक्स्ट बघा, अँड ईच वन इज सीन विथ देअर सिस्टर क्रोमॅटाइड्स. द क्रोमोझोम्स आर सीन इन इक्वॅटोरियल प्लेन. इक्वॅटोरियल प्लेन म्हणजे विषुवृत्त, अशा आडव्या अशा प्लेन मध्ये येतात. द क्रोमोझोम्स आर सीन इक्वॅटोरियल प्लेन ऑफ द सेल. द स्पिंडल फायबर्स आर फॉर्म्ड फ्रॉम पोलर रिजन्स. स्पिंडल फायबर्स म्हणजे छोटे छोटे धागे कसे जातात एकदम तंतू सारखे, त्याला म्हणतात स्पिंडल फायबर्स. कोणत्या फेज मध्ये तयार होतं ते, मेटाफेज मध्ये तयार होतात. वेअर सेंट्रिओल्स आर प्रेझेंट. आता आपण पाहिलं जे क्रोमोझोम आहेत ना त्याच्या दोन टोकाला इकडे आणि इकडे दोन्ही बाजूला सेंट्रिओल्स तयार होतात. म्हणजे तिथे काय होतं, तिथून असे धाग्यासारखे दोन्ही बाजूला धागे धागे कसे तयार होतात, त्या धाग्यांनाच तो स्पिंडल फायबर्स असं म्हटलं. अँड दे अटॅच देमसेल्फ टू द सेंट्रोमेअर ऑफ इच क्रोमोझोम. न्यूक्लिअर मेम्ब्रन नाव डिसअपिअर कम्प्लिटली. आणि या प्रोसेस मध्ये काय होतं, जे न्यूक्लिअर मेम्ब्रन जे फर्स्ट स्टेज मध्ये प्रोफेज मध्ये डिसअपिअर व्हायला स्टार्ट झालं होतं ना, मेटाफेज मध्ये त्याचं जे कव्हरिंग आहे ते पूर्णपणे डिसअपिअर होतं. मराठीमध्ये आहे का हाच टॉपिक. सेकंड आहे मध्यावस्था. मध्य अवस्थेमध्ये काय होतं बघा, मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसं होतं. न्यूक्लिअरवरचं पूर्ण कव्हरिंग नाहीसं होतं. सर्व गुणसूत्रांचे घनीभवन पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्यांच्या अर्ध गुणसूत्रासहित स्पष्टपणे दिसायला लागतात. म्हणजे त्या क्रोमोझोमचे काय होतात, अर्ध गुणसूत्र अशी तयार व्हायला स्टार्ट होतात. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलात म्हणजे मध्य प्रतलात, त्याला आपण इक्वॅटोरियल असं म्हटलं बघा, समांतर अवस्थेत संरचनित होतात. दोन्ही तारा केंद्र प्रत्येक गुणसूत्राच्या गुणसूत्र बिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे, ज्याला म्हटलं स्पिंडल फायबर्स, मराठीत त्याला काय म्हणतात, लवचिक प्रथिनांचे धागे, स्पिंडल फायबर्स किंवा तुर्क तंतू, एकदम बारीक असे तंतू कसे तयार होतात. अशा प्रकारे ही प्रोसेस होते मेटाफेज मध्ये. थर्ड फेज मध्ये काय होतं, एनाफेज. एनाफेज मध्ये बघा, द सेंट्रोमेअर ऑफ इच क्रोमोझोम आर नाव डिवाइड फॉर्मिंग टू डॉटर क्रोमोझोम. एकाच क्रोमोझोम पासून दोन क्रोमोझोम काय होतात, सेपरेट होतात. पुढे का, द स्पिंडल फायबर्स पुल अपार्ट द क्रोमोझोम फ्रॉम इक्वाटोरियल रिजन टू द अपोजिट पोल्स. मधला जो भाग आहे बघा, स्पिंडल फायबर्स जे असतात ते दोन बाजूला दोन सेपरेट झाले असतात. क्रोमोझोम मूव्ह टू द पोल अपीयर लाईक अ बंच ऑफ बनानास. One set of chromosomes reach each pole by the end of the anaphase. Anaphase मध्ये बघा, या साइडला एक क्रोमोटाइड्स म्हणजे बघा कुठला सांगितलं बघा, सेंट्रिओलचे दोन पार्ट तयार झाले होते. सेंट्रिओल्स त्या दोन्हीकडे धाग्याचे कसे जाळं कसं तयार होतं आणि थोड्या वेळाने ते बनानाचा बंच कसं दिसायला लागतं, म्हणून त्याला नाव काय सांगितलं होतं बघा, क्रोमोझोम मुव्हिंग टू द पोलर लाईक अ बंच ऑफ बनानास. म्हणजे दोन्ही सेंट्रिओल्सच्या बाजूला गेल्यामुळे तो बनानाचा ग्रुप बंच असल्यासारखं वाटायला लागतो. ओके, बघा मराठीमध्ये हाच पॉइंट आहे का, त्याला म्हणतात पश्चावस्था म्हणजे एनाफेज. पश्चावस्थेत या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूंचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते.
वेगळ्या झालेल्या अर्ध गुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे म्हणजेच डॉटर क्रोमोझोम्स असं म्हणतात। यावेळी ती ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखे दिसतात। आपण काय म्हटलं, बनाना बंच सारखी दिसतात। अशा तऱ्हेने गुणसूत्राचे दोन संच पेशीच्या दोन टोकांना जोडतात, म्हणजे या टोकाला आणि या टोकाला, दोन्ही टोकाला दोन असे बंच कसे तयार होतात। नंतरचे आहेत टेलोफेज। याच्यामध्ये नेमकं काय होतं ऐका। टेलोफेज इज अ रिव्हर्स ऑफ द इव्हेंट दॅट ऑकर्स इन द प्रोफेज। प्रोफेज मध्ये जे घडलं होतं ना त्याच्या बरोबर रिव्हर्स व्हायला लागतं, उलट व्हायला लागतं। द थिकन क्रोमोझोम्स डिकंडेन्स, म्हणजे पहिल्या आपण प्रोसेस मध्ये आठवलं का, क्रोमोझोम्स आर स्टार्ट कंडेन्सेशन। कंडेन्सेशन म्हणजे फोल्डिंग व्हायला स्टार्ट होते ना, इथे उलट होतं, डिकंडेन्स होतं, म्हणजे जे फोल्डिंग असतात ना सेपरेट व्हायला लागतात। दे अगेन अज्युम द थिन अँड थ्रेड लाईक अपीअरन्स, न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियोलस अपीअर अगेन, म्हणजे बरोबर प्रोफेजच्या अपोजिट कुठे होतं, टेलोफेज मध्ये होतं। द स्पिंडल फायबर्स आर कम्प्लिटली लॉस्ट, म्हणजे स्पिंडल फायबर्स लॉस्ट होतात। द सेल लुक ॲज इफ इट हॅज टू न्यूक्ली इन द वन सायटोप्लाझम, त्या सायटोप्लाझम मध्ये दोन बाजूला दोन केंद्रकी तयार होतात, म्हणजे दोन न्यूक्लियस तयार झाले। हा इकडे जो बंच तयार झाला आणि इकडे एक बंच तयार झाला होता, दोन साईडला दोन न्यूक्लियस सेपरेट होतात। मराठीमध्ये त्याला काय म्हटलं होतं बघा, अंत्यावस्था, टेलोफेज। ऐका, अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात, अनफोल्ड होतात। त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात। दोन्ही टोकांना पोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रक आवरण तयार होतं, त्याच्या न्यूक्लियस मेम्ब्रेन असं म्हटलं बघा। अशा तऱ्हेने एका पेशीमध्ये दोन जन्य केंद्रके तयार होतात, डॉटर न्यूक्ली, दोन केंद्रक तयार होतात आणि जन्य केंद्रकामध्ये केंद्रकी सुद्धा दिसू लागतात आणि तुर्क तंतू म्हणजेच आपण म्हटलं स्पिंडल फायबर्स हे मात्र हळूहळू काय होतात, नष्ट होतात। आणि अशा प्रकारे दोन न्यूक्लियस तयार झाले बघा। म्हणजे आपण पहिली प्रोसेस कार्योकायनिन्स पाहिलं होतं का, कार्योकायनिन्स मध्ये 4 फेज झाले बघा, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज अँड टेलोफेज। प्रत्येक प्रोसेस मध्ये काय होतं, थोडे थोडे चेंज होत 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 जातात आणि शेवटी एकाच न्यूक्लियस पासून दोन न्यूक्लियस तयार होतात। म्हणजे हे दोन न्यूक्लियस तयार होण्यासाठी या फेज होत असतात। आता न्यूक्लियस तर सेपरेट झाला, एकाच न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस तयार झाले। आता पुढे काय व्हायला पाहिजे, सेलच्या आतमध्ये जे लिक्विड आहे त्याचे पण दोन भाग व्हायला पाहिजे ना। तसं बघा, या डायग्राम मध्ये दाखवले बघा, इथे बघा, या सेल मध्ये तुम्ही बघा सर दोन न्यूक्लियस तयार झाले आणि आता याच्या आतमध्ये असणारं हे जे सायटोप्लाझम, थोडक्यात जे लिक्विड आहे ते हळूहळू बघा सेपरेट व्हायला लागतं। हे बघा असे दोन पार्ट व्हायला लागले। ही जी प्रोसेस आहे त्याला सायटोकायनिन्स असं म्हणतात। मग याच्यामध्ये नेमकं काय होतं बघूया। सायटोकायनिन्स ऐका, इन ॲनिमल सेल्स अ नॉट डेव्हलप्ड इन द मिडल ऑफ द सेल। नॉट म्हणजे खाच कशी तयार होते, मध्ये ज्या सेलच्या मध्ये जशी खाच तयार होते। दिस नॉट goes on dipping down and later the cytoplasm divide into two, म्हणजे एक खाच तयार होते। समजा आता ही सेल आहे, या सेलच्या काय होतं मध्ये अशी खाच तयार होते आणि स्टार्टेड टू डिपेंड, म्हणजे डीप आतमध्ये खोल खोल जायला लागतं आणि हळूहळू मग काय होतं, ही खाच होऊन हळूहळू दोन सेपरेट अशा प्रकारचे सेल्स तयार होतात। द इन प्लांट सेल प्लेट्स फॉर्मेशन टेक्स प्लेस अँड देन सायटोकायनिन्स टेक प्लेस। बघा प्लांट सेल मध्ये काय होतं, सेल मध्ये अशा प्लेट्स तयार होतात आणि त्यामुळे सायटोकायनिन्स ही प्रोसेस तयार होते। मराठीमध्ये पण ऐका, त्याला परिकल विभाजन असं म्हणतात। परिकल विभाजन बघा, परिकल विभाजनाने पेशी द्रव्याचे विभाजन होऊन दोन नवीन पेशी तयार होतात, त्यांना जन्य पेशी असे म्हणतात। या प्रक्रियेत पेशीच्या विषुवृत्त प्रतलात समांतर अशी खाच तयार होते, त्याला नॉच असं इंग्लिशमध्ये आपण म्हटलं। खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि दोन नवीन पेशी तयार होतात। वनस्पती पेशीमध्ये मात्र खाच तयार न होता पेशी द्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशी पटल, ज्याला सेल प्लेट म्हटलं। प्राणी पेशीमध्ये खाच तयार होते
म्हणजे प्लांट सेलमध्ये मात्र अशी खास नॉच नाही तयार होत, तर काय होतं, सेल प्लेट तयार होतं, एक पटल असं तयार होतं. आणि अशा प्रकारे परिकल विभाजून मायटोसिस प्रोसेस कंप्लीट होते. यामध्ये 2 प्रोसेस होतात. ओके.